श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. बघा, आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास बुधवार संबंधी असणार आहे. उद्या श्रावणातील शेवटचा बुधवार आहे आणि या बुधवारी करण्याचे काही उपाय किंवा काही सेवा ज्या आहेत त्या आपण सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. बघा, आता गणपती बाप्पांचा वार म्हटलं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की गणपती बाप्पांचा वार हा मंगळवार आहे. पण मंगळवार म्हटलं तर आपल्या कुलदेवीला समर्पित असतो आणि मारुती रायाला मंगळवार समर्पित आहे. गणपती बाप्पांचा जर वार म्हणायचं झालं आठवड्याचा तर तो बुधवार आहे. बऱ्याच जणांना या गोष्टी म्हणजे माहीत नाही, पण बुधवारच गणपती बाप्पांचा आहे. बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पा हे विष्णू रूपात असतात आणि त्यामुळे बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांसाठी केलेले काही खास उपाय आपल्याला लवकर फळ देत असतात. आता असं नाही की आपण फक्त त्या वारालाच त्या देवाची सेवा केली तर देव प्रसन्न होतात. बघा, इतर कुठल्याही वारी आपण त्यांचं नामस्मरण जरी केलं तरीही आपल्याला त्याचं फळ मिळतच असतं. पण आपल्यावर सगळ्या ग्रहांचा प्रभाव पडत असतो आणि त्या ग्रहांना म्हणजे मजबूत करण्यासाठी जर आपण त्या वारी जर काही उपाय केले तर मग ते आपल्याला शीघ्र फलदायी ठरत असतात. म्हणून आपल्याला बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांसंबंधी काही उपाय करायचे आहे. बुध ग्रहासंबंधी काही उपाय करायचे आहे. आता हे उपाय कोणी करायचे आहे तर बघा, महिला पुरुष दोघंही उपाय करू शकतात. तुमचा व्यवसाय असेल, व्यापार असेल किंवा नोकरी असेल किंवा विद्यार्थी असतील तर त्यांना शैक्षणिक काही अडचणी असतील तर त्यांनी निश्चितच बुधवारच्या दिवशी हे उपाय करून बघा. तुम्हाला लवकरात लवकर त्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. कारण गणपती बाप्पा म्हटलं तर बुद्धीचे दैवत आहे. गणपती बाप्पांची जर आपण आराधना केली, त्यांना अभिषेक घालून जर ते तीर्थ प्यायलं तर नक्कीच आपली बुद्धी सक्षम होण्यासाठी मदत होत असते. आपल्या घरात लहान मुलं असतील, कॉलेजला जाणारी मुलं असतील, नोकरी करणारी असतील, त्यांना एवढंच काय तर घरातील प्रत्येक सदस्याने जर ते तीर्थ प्यायलं तर नक्कीच त्यांच्या विचारांना एक प्रकारची चालना मिळत असते. लहान मुलांची बुद्धी तल्लख होण्यासाठी मदत मिळत असते. म्हणून बुधवारच्या दिवशी आपल्याला हे उपाय गणपती बाप्पांसाठी करायचे आहे. या व्यतिरिक्त गणपती बाप्पा म्हटलं तर विघ्नहर्ता आहे. आपल्या आयुष्यात येणारे जे चढउतार आहे ते तर आपल्या कर्मानुसार येत असतात. पण सतत जर तुम्हाला विघ्न येत असतील, एखादं काम तुमचं होता राहत असेल, असं वाटतं की नाही आता 100% मला यामध्ये यश प्राप्त होणार, पण त्याच ठिकाणी काहीतरी होतं आणि आपलं ते काम धुळीस मिळतं, असं तुमच्या बाबतीत घडत असेल तर समजून जा की तुमच्या कामामध्ये विघ्न येत आहे. आता विघ्न दूर करण्याचं काम कोण करतं तर गणपती बाप्पा करतात. म्हणून विघ्न दूर होण्यासाठी देखील आपल्याला बुधवारच्या दिवशीच काही उपाय करायचे आहे. त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय, आता याला आपण उपाय नाही म्हणू शकत, आपण ती सेवाच म्हणूया. दर बुधवारी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे. गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक घालायचा, गणेश स्तोत्र म्हणायचं, त्यासोबतच ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणून जरी तुम्ही अभिषेक घातलात तरीही चालेल. पण हा अभिषेक आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे. इतर वेळेसही आपल्या कुठल्याही देवदेवतांची आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा सर्वप्रथम स्थान हे गणपती बाप्पांना असतं. त्यामुळे गणपती बाप्पांना विसरून कुठली सेवा जर केली तर त्याचा फळही आपल्याला मिळत नाही. म्हणून रोजही आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. पण बुधवारच्या दिवशी न चुकता अभिषेक हा घालायचाच आहे आणि ते जे तीर्थ आहे ते घरातील सगळ्या सदस्यांनी थोडं थोडं घ्यायचं आहे. त्यासोबतच घरामध्ये देखील थोडंसं ते शिंपडायचं आहे. घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो असा, आता गणपती बाप्पांना हिरवा रंग अतिशय प्रिय आहे. हिरव्या रंगांच्या वस्तूंचा वापर जर आपण आपल्या पूजेमध्ये केला तर निश्चितच गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होत असतात. आता गणपती बाप्पांना काय आवडतं तर गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहे. त्यामुळे बुधवारच्या दिवशी 11, 21 अशा जुड्या, म्हणजे एका जुडीमध्ये समजा तुम्हाला 11 जुड्या बनवायच्या असतील तर एक जुडी बनवताना 11 दुर्वा घ्यायच्या. 11 दुर्वांची एक जुडी, अशा 11 जुड्या तुम्हाला बनवायच्या आणि ह्या गणपती बाप्पांना समर्पित करायच्या. इतक्या भेटल्या नाही तर जेवढा दुर्वा तुम्हाला शक्य होणार आहे मिळवणं तेवढा जमा करा आणि गणपती बाप्पांना मनोभावे त्या अर्पण करा. तुमची अडचण सांगा, तुमची समस्या सांगा, याने देखील गणपती बाप्पा प्रसन्न होत असतात. तर बुधवारच्या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचा आहे. त्यासोबतच हिरवा चारा, बघा गाईला हिरवा चारा बुधवारच्या दिवशी आवर्जून खाऊ घाला. हिरव्या रंगाचा जास्तीत जास्त वापर आपल्याला करायचा आहे. अर्थात कुठल्याही वारी दानधर्म केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं. पण जर आपण वारानुसार त्या गोष्टींचा अवलंब केला तर आपलं जे काही म्हणणं आहे ते देवापर्यंत पोहोचण्यासाठी मदत मिळत असते आणि आपल्याला देखील कुठेतरी एक प्रकारचं समाधान लाभतं आणि आपले ग्रह देखील जे कमजोर असतील ते मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते. म्हणून बुधवारच्या दिवशी आवर्जून गाईला हिरव्या रंगाचा चारा खाऊ घालायचा आहे.
त्यानंतर हिरव्या मुगासंबंधी एक उपाय आहे, तो तुम्ही नक्कीच करून बघा. आता हा उपाय कशासाठी आहे, तर बुध ग्रह कमजोर असेल तर तो मजबूत करण्यासाठी आहे. आपोआप तुमचा बुध ग्रह मजबूत झाला तर तुमच्या व्यापारातील, व्यवसायातील, नोकरीतील अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांना देखील अडचणी निर्माण होत असतील तर त्यापासून देखील मुक्तता मिळणार आहे. बघा काय करायचं, हिरवे मूग जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. घरी नाही, मंदिरात जायचं आहे आणि गणपती बाप्पांना हिरवे मूग अर्पण करायचे. त्यासोबत थोडासा गुळाचा खडा घ्यायचा आहे, तो देखील अर्पण करायचा आहे. जी समस्या आहे ती त्या ठिकाणी सांगायची आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय गणपती बाप्पांसाठी आपल्याला करायचा आहे. त्यानंतर बुधवारच्या दिवशी आवर्जून हिरव्या रंगाच्या वस्तूंचं दान देखील करावं. मग त्यामध्ये तुम्ही हिरवे मूग दान करू शकतात, या व्यतिरिक्त हिरव्या रंगाची वस्त्र दान करू शकतात, एखादा रुमाल का होईना कुणाला तरी तुम्ही देऊ शकतात. पण दानधर्म करत असताना आपल्या नातेवाईकांना, आपल्या शेजारच्यांना देण्यापेक्षा जर एखादी खरंच गरजू व्यक्ती आहे की खरंच त्या गोष्टींना म्हणजे गोष्टींची तिला जास्त गरज आहे, अशा व्यक्तींना दान देण्याचा प्रयत्न करा. आपण काय करतो, बऱ्याचदा जोडपं वगैरे जेव घालायला लावतो किंवा आपण काय करतो, जेव्हा एखादं जोडपं जेव घालायला सांगितलं जातं तेव्हा आपल्याच नातेवाईकांपैकी कोणाला तरी बोलवतो. दानधर्म करायचं म्हटलं तर आपलेच नातेवाईक असतात, अन्नदान आपण त्यांनाच करतो. पण या व्यतिरिक्त ज्यांना 2 वेळेचं अन्न मिळत नाही अशा लोकांना जर आपण अन्नदान केलं तर खऱ्या अर्थाने त्याचा म्हणजे त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे दानधर्म करताना ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. त्यानंतर बघा, बुधवारच्या दिवशी मोड आलेले हिरवे मूग पक्ष्यांना आवर्जून खाऊ घालावे. असंही रोजही पक्ष्यांसाठी आपल्याला धान्य ठेवायचंच असतं, पण बुधवारच्या दिवशी तुम्हाला मोड आलेले हिरवे मूग पक्ष्यांना ठेवायचे आहे. आता आदल्या दिवशी तुम्ही ते भिजत घालू शकतात आणि त्याला मोड आल्यानंतर तुम्ही ते पक्ष्यांना खायला ठेवू शकता. तर याची पूर्वतयारी तुम्हाला सोमवार मंगळवारीच करावी लागेल, म्हणजे बुधवारी तुम्हाला ते त्यांना खाऊ घालता येतील. अशा पद्धतीने उपाय करून बघा. त्यानंतर बघा, बुधवारच्या दिवशी दिवसभरामध्ये आपण शक्यतो हिरव्याच रंगाचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे. जसं की हिरव्या रंगाचे कपडे आपण परिधान करू शकतो. या व्यतिरिक्त हिरव्याच रंगाच्या म्हणजे हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आपण आपल्या आहारात करू शकतो. हिरवे मूग आपण खाऊ शकतो. अशा पद्धतीचा जास्तीत जास्त हिरव्या रंगाचा वापर जर आपण केला तर निश्चितच आपल्यावर गणपती बाप्पांची कृपा होण्यासाठी मदत मिळेल आणि आपला बुध ग्रह देखील मजबूत होण्यासाठी मदत मिळेल. त्यानंतर बघा, बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांना शेंदूर आवर्जून अर्पण करावा. तुमची खूप मोठी समस्या आहे, ती सुटत नाही, त्यासाठी तुम्ही लाख प्रयत्न केले पण तरीही ती समस्या काही म्हणजे निघून जाण्याचं नाव घेत नाही. तर तुम्ही गणपती बाप्पांसमोर मनोभावे प्रार्थना करा, अशी समस्या आहे, त्यातून मला मार्ग हवा आहे अशी प्रार्थना करून गणपती बाप्पांच्या मंदिरात शेंदूर अर्पण करा. निश्चितच तुम्हाला त्या समस्येपासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळेल. त्यानंतर बघा, गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन शमीपत्र अर्पण करायचे आहे. पण शमीपत्र अर्पण करण्यापूर्वी तिथे बसून ओम गण गणपते नमः या मंत्राची 1 माळ जप करायची आणि हे शमीपत्र गणपती बाप्पांना अर्पण करायचे. शमीपत्र म्हटलं तर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी, एखाद्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात. त्यानंतर बघा, बुधवारच्या दिवशी दुर्गा मातेची देखील पूजा केली जाते. त्यामुळे जर तुम्हाला पैशांसंबंधी काही अडचणी असतील तर तुम्ही बुधवारच्या दिवशी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा जो 99 मंत्र आहे या मंत्राची 1 माळ जप करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्या दुर्गा मातेला आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सांगायच्या आहे. निश्चितच त्या अडचणींमधून मार्ग मिळण्यासाठी देखील तुम्हाला मदत मिळणार आहे. स्वामी भक्त हो अशा प्रकारचे भरपूर प्रकारचे उपाय जर आपण केले तर निश्चितच आपल्या सांसारिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. त्यासोबतच जेव्हा आपण गणपती बाप्पांची सेवा करतो, काही उपाय करतो, तेव्हा लक्ष्मी माता देखील आपल्यावर आपोआप प्रसन्न होत असते. त्यामुळे हे उपाय आपल्याला करायचेच आहे. आता जेवढे काही उपाय मी तुम्हाला सांगितले आहे तेवढे उपाय फक्त मंदिरातच जाऊन करा एवढं नाही, तर तुम्ही घरी जरी काही उपाय केले, बऱ्याचदा काय होतं की आमच्या इथे मंदिर नाही, मग कसं करणार. तर बघा, आता डाळ जी वगैरे आपण अर्पण करायला सांगितली ती मंदिरातच जाऊन दान करायची. पण जर समजा तुमचं मंदिरच खूप लांब आहे, तुम्हाला जाणं शक्य झालं नाही, तर मग काय करायचं, बुधवारच्या दिवशी आपल्या घराच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा असतात तिथे दान करा. पण ते तसंच बांधून ठेवा. जेव्हा कधी तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणार आहात तेव्हा ते तिथे घेऊन जा. ही समस्या देखील तुमची सुटली आहे. कारण बऱ्याचदा अशा कमेंट येतात की मग आमच्या घराजवळ मंदिर नाही, मग आम्ही काय करायचं. तर आपल्या घरामध्ये तुम्ही हे उपाय केले आणि त्यानंतर ते गणपती बाप्पांच्या मंदिरात नेऊन ठेवलं तरीही चालणार आहे. फक्त मग फार उशीर करू नका, 1-2 महिने लावू नका. जास्तीत जास्त 2-3 दिवसाच्या आत ते तिथे नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करा. तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने बुधवारचे करण्याचे उपाय होते.
तर हे उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन उपाय जाणून घेण्यासाठी, सेवा जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.